ॐ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शांति। भगवद्गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांचं गीत. आपण इतर पुराण बघितली, शास्त्र बघितली, कोणीतरी परमात्मा परमेश्वराबद्दल लिहिलेलं लिखाण आहे. परंतु इथे प्रत्यक्ष भगवंत उपदेश करत आहेत. तो सरळ मानवतेला आहे. भगवद्गीता म्हणजे उपनिषदांचं सार आहे. 138 साधारणतः मान्यता प्राप्त उपनिषद आहेत. त्याच्यातले साधारणतः 15-20 जास्तीत जास्त आज ज्ञात आहेत आणि समजू शकतात. बाकी इतके कठीण आहेत, जे कळायला कठीण आहे. या सर्व उपनिषदांचं सार या 700 ओव्यांमध्ये, 700 श्लोकांमध्ये भगवंतांनी दिलेलं आहे. यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. भगवंतांनी आतापर्यंत 13व्या अध्यायापर्यंत आपल्याला त्वम, तुमच्यामधील स्वतःमधील आत्मा, ते आत्मतत्व याची ओळख निर्माण करून दिली 6 अध्यायांमध्ये. नंतर 7 पासून 12व्या अध्यायापर्यंत तत्, ते ब्रह्म याच्याबद्दल आपल्यामध्ये जाण निर्माण करून दिली. त्वम, तुमच्यामधील ब्रह्म, त्यानंतर तत्, ते ब्रह्म, ते आणि तुमच्यामधील ब्रह्म, तत्त्वम, द्वैतवाद आहे. हे द्वैत नाही, हे एकच आहे. हे भगवंतांनी भगवद्गीतेच्या 3ऱ्या विभागामध्ये स्पष्ट केलंय. 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत. तुमच्या मनामध्ये तत् आणि त्वम हा जो दुजा भाव आहे, हा पुढचे 6 अध्याय अभ्यासल्यानंतर निघून जाईल. इतकं परिपूर्ण ज्ञान आहे. आपोआप तुम्ही जसजसं याचं अध्ययन कराल तसतसं तुमच्या समोर सत्य उलगडत जाईल आणि नंतर लक्षात येईल, अरे तत् आणि त्वम हे एकच आहे, हे वेगळं नाही. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, हे सत्य तुम्हाला कळेल. तोच आत्मसाक्षात्कार आहे. 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय समजून सांगितलं. क्षेत्र म्हणजे जे तुम्ही अनुभवता, जी भौतिकता तुम्ही अनुभवता, ते जे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. आणि क्षेत्रज्ञ कोण? ज्याच्यामुळे हे क्षेत्र अस्तित्वात आहे. हे क्षेत्राला अनुभवणारा क्षेत्रज्ञ, याला आधार देणारा क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ याच्यामधील संबंध समजून सांगितला. क्षेत्र अविनाशी,
नाही. क्षेत्र विनाशी आहे, परंतु ते ज्या अविनाशीवर आधारित आहे ते क्षेत्रज्ञ आहे. त्यानंतर प्रकृती आणि पुरुष हे विश्व म्हणजे परमात्मा परमेश्वराची प्रकृती. त्या परमात्म्याचं व्यक्त स्वरूप. आणि पुरुष म्हणजे कोण? या प्रकृतीचा अनुभव जो घेतो, या पंचमहाभूतांद्वारे बनलेल्या क्षराचा अनुभव जो तुमच्या मधला घेतो, त्याला पुरुष म्हटलेलं आहे. इथे पुरुष या शब्दाचा संबंध पुरुष, स्त्री वगैरे लिंग असल्या गोष्टीशी नाही, जेंडरशी नाही. इट इज अ जनरल टर्म. जो हे समजतो, मानवजात, मानवता, मनुष्य या माणसामधला जी शक्ती ते समजतंय, ती प्रकृती समजते, ते ब्रह्म जाणते, ती शक्ती म्हणजे पुरुष. प्रकृती पुरुष आणि ज्ञान आणि ज्ञेय हे क्षर अक्षर प्रकृती पुरुष याला आत्मज्ञान म्हणतात. हे कळल्यानंतर तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल. तुम्हाला स्वतःमधील ब्रह्म, त्वम आणि तत् सर्वत्र असलेलं, या विश्वात मध्ये असलेलं, या विश्वाच्या पलीकडे सुद्धा असलेलं ब्रह्मतत्व कळेल. हे ज्ञान प्राप्त होईल. आणि याचा ध्येय काय, याचा उद्देश काय? अहम ब्रह्मास्मी. आत्मसाक्षात्कार प्राप्त करणं, तुमच्यामधला आत्मा जाणणं, तो आणि ते ब्रह्म एकच आहे हे सत्य पूर्णतः स्वतःमध्ये बिंबवणं आणि त्यानुसार आयुष्य जगणं, त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करणं हे ध्येय आहे. हे ज्ञान कशासाठी प्राप्त करायचं? ध्येय प्राप्त करण्यासाठी. ते ध्येय म्हणजे ब्रह्मप्राप्ती, आत्मसाक्षात्कार प्राप्ती. अशा प्रकारे भगवंतांनी 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र, क्षेत्रज्ञ, प्रकृती, पुरुष आणि ज्ञान आणि ध्येय हे स्पष्ट केलेलं. ही तत् आणि त्वम हे समजवण्यामधली पहिली पायरी, पार्श्वभूमी तयार केली. त्यानंतर रिलेशनशिप गुंफायला सुरुवात केली. क्षर आणि अक्षर, अक्षरवर क्षर अवलंबून आहे, पण कसं? गुणत्रय विभाग, 14वा अध्याय. ही प्रकृती त्रिगुणांची बनलेली आहे. मग हे त्रिगुण कशा प्रकारे क्षेत्रज्ञ तुमच्यामधील आत्मस्वरूपाशी संबंधित आहेत? हे त्रिगुण, तुमचे त्रिगुण सत्व रजस तमस हे कशा प्रकारे या क्षेत्रज्ञशी तुमच्यामधील अंतस्थ आत्मतत्वाशी, आत्मस्वरूपाशी संबंधित आहेत हे स्पष्ट केलेलं. गुणत्रय विभाग योग. मनुष्याने स्वतःचे गुण जाणावे. या गुणांमुळे तुम्ही या शरीर, मन आणि बुद्धीद्वारे या क्षेत्रशी, या जगाशी संबंधित आहात, या संसाराशी संबंधित आहात. कशामुळे? या गुणांमुळे. हे त्रिगुण विभाग
तुमच्यातील 3 गुण कसे आहेत, काय आहेत, त्यांचं निश्चित कार्य काय आणि कशा प्रकारे ते क्षेत्रशी तुम्हाला बांधतात, या क्षेत्रज्ञाला, तुमच्यामधील आत्मतत्वाला शरीर मन बुद्धी या 3 इक्विपमेंटद्वारे कशा प्रकारे या क्षेत्राशी बांधतात, हे भगवंतांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. क्षेत्रज्ञ, प्रकृती पुरुष आणि ज्ञान आणि ज्ञेय जाणून जे साक्षात्कारी पुरुष आहेत, जे ऋषीमुनी आहेत, जे महात्मा आहेत, ते शेवटी आत्मसाक्षात्कार प्राप्त करतात. ते त्या सर्वोच्च तुर्य या अवस्थेमध्ये जातात. 4थी अवस्था म्हटलेली. 3 अवस्था कोणत्या? जागृत, स्वप्न आणि सुषुप्त. या 3ही अवस्था या त्रिगुणांमुळे निर्माण झालेल्या आहेत. हे जग तुमचं त्रिगुणांमुळे निर्माण झालेलं आहे. जसं तुमचे त्रिगुण तसं तुमचं जग. कोणत्याच 2 व्यक्तींचं जग हे सारखं नसतं. का? कारण प्रत्येकामधील या त्रिगुणांचं कॉम्पोजिशन वेगळं आहे. प्रत्येक जीवामध्ये हे त्रिगुण वेगळ्या वेगळ्या प्रमाणामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे एकत्रित आहेत. त्यामुळे एव्हरीबडी इज युनिक. आधार, आताच रिसेंटली सरकारने इंट्रोड्यूस केलं, न्यू बॉर्न बेबीचं आधार कार्ड काढा. फ्रेंच. तेव्हापासून त्याला ट्रॅक करता येईल, त्याने कुठे ट्रीटमेंट घेतली, काय घेतलं, कसं झालं, कसं झालं. न्यू बॉर्न म्हटल्यावरती तो खरोखर आधार एस्टॅब्लिश करतं. त्या न्यू बॉर्नचा आधार दुसऱ्या कुठल्या न्यू बॉर्न बेबीशी मॅच होत नाही. आतापर्यंत तुम्ही कधी ऐकलंय का? तुमचे बायोमेट्रिक्स, फिंगरप्रिंट्स, आईज, आय प्रिंट्स हे कधी मॅच झाले दुसऱ्या कोणाशी? काही केऑस झालेला आहे? 140 बिलियन तरी सुद्धा नाही. मग अशी सिस्टीम का तुमचा आधार बनू शकत नाही? बाकीच्या सिस्टीम जर या सिस्टीमशी इंटिग्रेटेड असतील तर ऑटोमॅटिक यू विल बी लिंक टू दॅट. हे बायोमेट्रिक ज्याच्यापासून बनलं ते त्रिगुण तुमच्यामध्ये युनिक आहेत, म्हणून तुमचं हे बायोमेट्रिकद्वारे सो कॉल्ड हे जे स्थूल शरीर आहे हे युनिक आहे. हे स्थूल शरीरच युनिक आहे तर सूक्ष्म शरीर हे असेलच. कारण तुमच्या वासनांपासून तुमचे हे 3ही इक्विपमेंट शरीर मन आणि बुद्धी निर्माण झालेले आहेत. तुमच्या प्रारब्ध वासना पूर्ण करण्यासाठी शरीर मन आणि बुद्धी निर्माण झालेले आहेत. शरीर मन आणि बुद्धी हे कॉम्पोजिशन आहे कसलं? त्रिगुणांचं. वासना 3 टायर मध्ये डिव्हाइड झालेल्या आहेत, सत्व रजस तमस. आणि यांच्यापासून त्या सूक्ष्म शरीरापासून हे स्थूल शरीर निर्माण होतं, दशेंद्रियांचं. प्रकृती पुरुष जे ब्रह्म जाणतात ते हे सत्य जाणतात. किंबहुना हे सत्य जाणल्यामुळे तत् आणि त्वम हा दुजा भाव निघून जातो. कारण तत्पासूनच हे त्वम निर्माण झालेलं आहे. फक्त हे त्रिगुणांचा लेअर आहे तो त्याच्यापासूनच आहे. मग तो तोच आहे, फक्त त्याचं व्यक्त स्वरूप वेगळं आहे. एक व्यक्त आहे, एक अव्यक्त आहे.
तेच उदाहरणार्थ जल जेव्हा वायू रूपात असतो तेव्हा तुम्हाला दिसत नाही, पण जेव्हा त्याचं द्रवीकरण होऊन तो द्रव रूपात येतो तेव्हा तुम्हाला दिसतो, पण तुम्ही त्याला पकडून ठेवू शकत नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट. पण जेव्हा तो घन रूपात येतो, बर्फ बनतो, तेव्हा तुम्ही त्याला पकडू शकता, म्हणू शकता हे पहा हा बर्फ, हे असं, हे असं, हे असं. त्या एकाच जल या रेणूची ही 3 रूप आहेत. त्या एकाच ब्रह्माची ही त्रिगुणात्मक माया आहे. त्या त्रिगुणात्मक मायेद्वारे तुम्ही या जगामध्ये आयुष्य जगता. ते त्रिगुण म्हणजे तुमच्या वासना. त्या प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत, म्हणून प्रत्येक मनुष्य वेगळा आहे. जो मनुष्य हे सत्य जाणतो, तो ते जाणतो, ब्रह्म जाणतो, आणि तो निर्माण आणि प्रलयाच्या पलीकडे जातो. थोडक्यात त्याच्या वासना संपतात. त्याचं पुनर्निर्माण होत नाही, पुनर्जन्म होत नाही. त्यामुळे परत त्याचा मृत्यू होण्याचं भय नाही. आणि ह्या जगामध्ये असलेलं कल्प, सर्ग आणि प्रलय हे सायकल तो जाणतो. त्याला युग म्हणतात. आणि तो आत्मसाक्षात्कार प्राप्त करतो, ब्रह्म जाणतो, आणि अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, हे सत्य जाणतो, आणि त्यानुसार उर्वरित आयुष्य जगतो. आणि मृत्यू पावल्यावर परत जन्म घेत नाही. का? कारण तो ब्रह्म जाणल्यानंतर, आत्मसाक्षात्कार प्राप्त केल्यानंतर जे पण आयुष्य जगतो, तो केवळ प्रारब्ध वासना संपवण्यासाठी. संचित वासना संपलेला आहे, फक्त प्रारब्ध बाकी आहे, जे भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून तो ते भोगतो आणि मृत्युमुखी पडतो, आणि परत पुनर्जन्म घेत नाही. का? वासना शिल्लक नाही. मग पुनर्जन्म कशासाठी? तो निर्माण आणि प्रलयाच्या पलीकडे जातो. हे प्रथम भगवंतांनी ह्या अध्यायामध्ये समजून सांगितलेलं आहे, पहिल्या 4 श्लोकांमध्ये. नंतर 5व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत भगवंत सत्व, रजस आणि तमस हे जे 3 गुण आहेत, हा जो मनुष्याचा स्वभाव आहे, तो स्वभाव तुम्हाला कशा प्रकारे या जगाशी, या विश्वाशी लिंक करतो, बाइंड करतो, बांधतो, हे भगवंतांनी स्पष्ट केलंय. क्षेत्रज्ञ, क्षेत्रज्ञ, त्रिगुण आणि क्षेत्र. इथे भगवंत त्रिगुण आणि क्षेत्र याच्यामधील संबंध स्पष्ट करतात. तीनही गुणांचे वेगळे वेगळे वैशिष्ट्य आहेत. सत्वगुण हा पवित्र आहे, हा तेजस्वी आहे, हा शुद्ध आहे, हा तल्लख आहे. रजोगुण, रजोगुण हा तुम्हाला या जगाशी बांधतो. तुमच्यामधील लालसा, इच्छा, आकांक्षा, आसक्ती तुम्हाला जगाकडे खेचते. तुमच्यामधील भोगासक्ती तुम्हाला जगाकडे घेऊन जाते, तुम्ही उपभोगता. तो रजस. आणि तमस म्हणजे सतत कन्फ्युज, काय कळतच नाही, काय चाललंय, आयुष्य चाललंय, आळशी, बघू करू, आणि सतत निद्रेत राहणं, आराम, तो तमस. तमस तुम्हाला क्रियाशीलता तुमच्यातील काढून घेतो, क्रियाशील ठेवत नाही. जस्ट यू लिव्ह युअर लाईफ. ते थोडक्यात प्राण्याची सुद्धा तुमची क्वालिटी नाही.
मनुष्य प्राण्यामधील दगड तुम्ही आहात, तितकी तुमची क्रियाशीलता आहे. तो तमस. आणि रजस म्हणजे सतत क्रियाशील. सतत काही ना काही करत राहतो, तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही, तुम्हाला सतत गतिशील ठेवतो. आणि सत्व हे म्हणजे तुमच्यातील सर्वात चांगले गुण, जे तुम्हाला आहे त्या स्थितीतून त्या ब्रह्मापर्यंत घेऊन जातात, ते सत्वगुण. रजसिक मनुष्य कर्मांमध्ये गुंतलेला असतो. तमसिक मनुष्य जगातच काहीच नाही, फक्त जगतो. आणि सात्विक मनुष्य परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी सतत आध्यात्मिक क्रियाकर्म करत असतो, कर्म करत असतो. अशा प्रकारे हे तीन गुण जगामध्ये आयुष्य जगत असताना मनुष्याला, तुम्हाला या जगाशी बांधतात. आणि ज्याप्रमाणे तुमच्यामधलं या तिन्ही गुणांचं कॉम्पोजिशन आहे, त्याप्रमाणे तुम्ही जगामध्ये कर्म करता. आणि तशाच संवेदना तुम्हाला प्राप्त झाल्या म्हणजे तुम्ही त्याला रिस्पॉन्स देता आणि त्याच्यामध्ये गुंतता. अशा प्रकारे हे त्रिगुण तुम्हाला बाहेरच्या जगाशी लिंक करतात आणि त्याच्याशी बांधतात. पुढे भगवंतांनी 14व्या ते 18व्या श्लोकांमध्ये सत्व रजस तमस याचे तीन गुण आहेत, यांचा परिणाम काय होतो हे स्पष्ट कर. ते तुमच्यामध्ये सत्व जर प्रबळ असेल तर तुमच्यावर त्याचा परिणाम काय होईल. रजस जर प्रबळ असेल तर तुम्ही कसे कार्यरत राहाल. तमस जर प्रबळ असेल तर तुम्ही कसं कार्य करणार, हे भगवंतांनी इथे स्पष्ट केलेलं. सत्व जर प्रबळ असेल, आध्यात्मिक कार्य करा. सत्वगुण तुम्हाला या जगामध्ये गुंतण्यापासून दूर करतो, त्या परमात्मा परमेश्वरापर्यंत पोचण्यासाठी मदत करतो. शेवटी तुम्हाला या गुणांचा उपयोग करून मोक्षप्राप्तीपर्यंत जायचंय. तुम्हाला ठरवायचंय तुम्हाला आयुष्यात काय करायचं. हे तीन गुण आहेत. पण तुमचं जसजसं ज्ञान वाढेल, या तीन गुणांबद्दलचं, तुमच्यामध्ये असलेल्या तीन गुणांबद्दलचं जसजसं अवेअरनेस क्रिएट होईल, तसतशी तुम्ही करेक्टिव्ह ऍक्शन घ्याल तुमच्या लाईफमध्ये आणि तुमचं ध्येय प्राप्त कराल. तुमचं ध्येय कुठलंही असो, मटेरियलिस्टिक असो, या परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचं असो, कोणतंही ध्येय असो, ही थेरी वर्क करते. म्हणून भगवद्गीता याला गीता माई म्हणतात, आई म्हणतात. का? आई मुलाला तो कसा जरी असला तरी शेवटपर्यंत माया देते, मदत करते. तसं हे ज्ञान, गीतेचं ज्ञान तुम्हाला आयुष्यभर उपयोगात येणार आहे. आई सांगते, ऐकायचं किंवा नाही ऐकायचं हे मुलावर अवलंबून असतं. तसंच गीता तुम्हाला ज्ञान देते, ते कितपत उपयोगात आणायचं, कसं आणायचं हा तुमचा प्रश्न आहे. गीता कर्म करत नाही. आई तुमच्यासाठी कर्म करू शकणार नाही. परंतु आईने दिलेलं ज्ञान, आईने दिलेल्या युक्त्याचा उपयोग करून तुम्ही तुमचं कर्म परफेक्ट करू शकता. कारण आई तुम्हाला जाणते. गर्भापासून ती तुम्हाला जाणते. तसंच भगवद्गीतेचं ज्ञान हे इतकं परिपूर्ण आहे, हे संपूर्ण मानवतेला अक्रॉस दी वर्ल्ड कोणीही मनुष्य असो, ते प्रत्येकाला सारखंच लागू पडतं. का? कारण हे ओरिजिनल ज्ञान आहे. हे मूळ पाण्यासारखं आहे. ह्याच्यामध्ये जो फ्लेवर टाकाल, तो फ्लेवर तो पकडेल आणि ते दिसेल तुम्हाला. तसंच ज्ञान, गीतेचं ज्ञान, तुम्ही जो तुमचा सत्व रजस तमस हा फ्लेवर टाकाल आणि उपयोगात आणाल,
त्या प्रमाणात तुमचं आयुष्य आहे सक्सेसफुल, अनसक्सेसफुल, इट इज अप टू यू. भगवंतांनी म्हणून गीतेमध्ये सर्व ज्ञान दिल्यानंतर 18व्या अध्यायाच्या 48व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, अर्जुना, मी तुला आवश्यक सर्व ज्ञान दिलेलं आहे, आता तुला कोणतं कर्म करायचं हे तुझं तू ठरव. तसंच गुरुचं कर्तव्य काय, ही इज नॉट युअर कन्सल्टंट. तुम्ही जाल म्हणा, गुरुजी हे असं झालं, काय करू, गुरुजी हे असं काय काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. गुरुजी तुम्हाला ते ज्ञान देईल, त्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही तुमचे कर्म परफेक्ट करा. तो खरा गुरु आहे. जो गुरु तुम्हाला सारखं सारखं त्याच्यापर्यंत यायला लावतो तो गुरु नाही, ही इज मेअर कन्सल्टंट. गुरुनं ज्ञान दिल्यानंतर त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्यासाठी स्वतःहून करायचा आहे. स्वतः करायचा आहे का, कारण तुम्ही कसे आहात, तुमच्यातील त्रिगुण कसे आहात, तुमच्या वासना कशात, हे केवळ तुम्हालाच माहिती आहे. त्या आईला सुद्धा माहिती नाही, त्या गीतेला सुद्धा माहिती नाही, त्या फक्त तुम्हालाच माहिती आहे. पण हे ज्ञान इतकं पवित्र आहे पाण्यासारखं, तुमच्या त्रिगुणांचा जो पण फ्लेवर तुम्ही टाकाल, इट गेट्स कस्टमाइज्ड अँड यू कॅन यूज इट इन युअर लाईफ. सोफिया. म्हणून क्षेत्र जे अनुभवतं, ज्याचा अनुभव प्राप्त होतो ते, आणि तुमच्यामध्ये, तुमच्यातील अंतरात्म्यामध्ये, आत्मस्वरूपामध्ये हे त्रिगुण आहेत. जे वासना त्रिगुणात्मक लेअरमध्ये 3 टियर स्ट्रक्चर आहे, हे जाणणं आवश्यक आहे, कशा प्रकारे ही रिलेशनशिप वर्क होते. म्हणून हा गुणत्रय विभाग योग अध्यात्म भगवंतांनी दिलेला आहे. ते आधीच सर्व समजून सांगितल्यानंतर दिलेलं का, तुम्हाला कळायला सोपं जाईल. तुमच्यातला जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये, त्या प्रकारे हे त्रिगुण तुम्हाला या जगाशी बांधतात. तुम्ही सात्विक असाल, रजस आणि तमस नाममात्र असेल, तर या जगातील कोणत्याही वाईट प्रवृत्ती तुम्हाला प्रेरित करणार नाही दृष्ट कर्म करण्यासाठी. तुम्ही सत्कर्मच करा. पण रजस असेल, तमस असेल, तुम्ही निश्चित त्या पर्सेंटेज नुसार ते कृत्य करा. जो सिद्ध पुरुष आहे, सिद्ध पुरुष कोण, ज्याने कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या तीनही योगांचं आचरण करून स्वतःच्या वासना संपवलेल्या आहेत. कोणत्या, संचित वासना, प्रारब्ध वासना या त्याला जगूनच संपवायच्या आहेत. ह्या स्टेज पर्यंत ज्या त्याने जगून संपवलेल्या आहेत, आणि रिमेनिंग दॅट ही विल कम्प्लीट. असा सिद्ध पुरुष तिथपर्यंत पोहोचलेला आहे. ह्या जगापासून, ह्या त्रिगुणात्मक वासनांपासून तो परावृत्त झालेला आहे. गीतेचं ज्ञान प्राप्त करून तो गीता 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 त्यागी बनलेला आहे, वैरागी बनलेला आहे. हे जगापासून अलिप्त झालेला आहे, हे त्रिगुणांपासून अलिप्त झालेला आहे. साक्षीभाव, जसा सूर्य त्या पृथ्वीशी संबंधित आहे, त्याप्रमाणे तो या त्रिगुणात्मक जगाशी संबंधित आहे. हे जागृत, स्वप्न, सुषुप्त या तीनही स्थितींशी संबंधित आहे. त्या तुर्य चौथ्या स्थितीमध्ये तो पोचलेला आहे. आणि या तीनही स्थितीपासून, त्यागाच्या स्थितीपासून, वैराग्याच्या स्थितीपासून तुम्हाला
ती चौथी स्थिती, या तीनही स्थिती, या द्विधा मनस्थितीतून, त्या द्वैत भावातून अद्वैत हे दोघं एकच आहे हे घेऊन जाण्यासाठी ध्यान साधनेचा उपयोग करावा लागणार आहे. वैरागी बनल्यावर, अलिप्त झाल्यावर, साक्षी भावाने आयुष्य जगत असताना केवळ प्रारब्ध रचित कर्म करा. आणि ध्यान साधनेद्वारे शेवटी तुम्ही मोक्ष प्राप्त करता, आत्मसाक्षात्कार प्राप्त करता. हे त्रिगुणाची आसक्ती तुम्हाला या जगाच्या प्रती बाइंड करते, बांधून ठेवते. जसजसं तुम्ही सत्य जाणाल आणि तुम्हाला कळेल की अरे हे त्रिगुण इट्स जस्ट अ क्वालिटी, इट्स नॉट ओरिजिनॅलिटी. सो यू पुट फॉरवर्ड दिस क्वालिटी अँड ट्राय टू फाइंड आउट ओरिजिनॅलिटी. म्हणजे तुमच्यामधील आत्मतत्व, आत्मस्वरूप, क्षेत्रापासून क्षेत्रज्ञपर्यंत येणं. ह्या त्रिगुणांमुळेच हे शरीर, मन आणि बुद्धी प्राप्त झालेलं आहे. मनुष्याचा आयुष्य जगतो आणि ज्या क्षणी तो मरतो त्या क्षणी त्याच्या ज्या काही वासना असतात, व्यक्त अव्यक्त, त्या जशाच्या तशा कॅरी फॉरवर्ड होतात नेक्स्ट लाईफ मध्ये. आणि त्याचं हे स्थूल शरीर तो इथे सोडतो आणि हे कॅरी फॉरवर्ड होतात आणि पुढचं शरीर कशावरती मिळतं, कोणतं मिळतं हे ठरतं कसं? या तुमच्या ज्या वासना मरतानाच्या असतात त्याच्यातल्या ज्या सर्वात स्ट्रॉंग वासना असतात, प्रबळ वासना असतात, त्या संपवण्यासाठी स्पेसिफिकली हे शरीर, मन आणि बुद्धी तुम्हाला दिलं जातं. आणि त्या स्ट्रॉंग वासना म्हणजे तुमच्या प्रारब्ध वासना, आणि त्या संपवण्यासाठी हे शरीर, मन आणि बुद्धी आहे. अर्थात ज्या स्ट्रॉंग नसतात, ज्या सुप्त असतात, त्या सुद्धा ट्रान्सफर होतात या नवीन शरीरामध्ये आणि नवीन शरीराचा जन्म होतो आणि जुनं शरीर, जुनं स्थूल शरीर जात. अशी जन्म मरणाची प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. हे तुम्ही स्वतःमधलं जितक्या चांगल्या प्रकारे समजून घ्याल, नो मॅटर व्हॉट इज युअर एज, शेवटी ह्या जन्मात म्हणा, पुढच्या जन्मात म्हणा, कधीतरी म्हणा, संपूर्ण वासना संपवल्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाही, मुक्ती नाही. पण कमीत कमी आताच्या परिस्थितीत तरी या ज्ञानाचा आपण जितकं पण ज्ञान आहे त्याचा उपयोग केला आणि स्वतःचं शरीर, मन आणि बुद्धीवर नियंत्रण प्राप्त केलं, आत्मसंयमन केलं, तर हळूहळू हळू आपल्याला स्वतःतील त्रिगुण कळतील. आणि मग या ज्ञानाचा उपयोग करून ज्ञान विज्ञान योग विज्ञानापर्यंत पोहोचा, विजडम जाणं आणि शेवटी मोक्ष प्राप्त करा. हे 27 श्लोक आपण पुढील सदरापासून समजून घेऊया. हरिओम.